श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार. मार्गशीर्ष गुरुवाराचं उद्यापन आपल्याला उद्या करायचं आहे किंवा तुम्ही 5व्या गुरुवारी उद्यापन करू शकता. पण पहा, 5व्या गुरुवारी जरी अमावस्या आली असली तरीसुद्धा मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवाराचं उद्यापन आपल्याला हे 5व्याच गुरुवारी करायचं आहे, तरच आपलं व्रत पूर्ण होईल. पण पहा, काही जर अडचण असेल, तुम्हाला जर उद्याच मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवाराचं उद्यापन करायचं असेल तर तुम्ही 4थ्या गुरुवारी सुद्धा उद्यापन करू शकता. पण तुम्ही 3ऱ्या गुरुवारी किंवा 2ऱ्या गुरुवारी शक्यतो उद्यापन करू नका. काही कारणानिमित्त 2 गुरुवार किंवा 1 गुरुवार गेला असेल तर 4थ्या गुरुवारी उद्यापन करा किंवा 5व्या गुरुवारी किंवा 1 गुरुवार जास्तीचं धरून 6व्या गुरुवारी उद्यापन करा. जर आपण मार्गशीर्ष गुरुवाराचं व्रत केलं नसेल तर 1 गुरुवारसुद्धा आपण करू शकतो. तो गुरुवार म्हणजे उद्याचा किंवा जो अमावस्येचा गुरुवार येते त्या दिवशीसुद्धा एकाच गुरुवाराचं व्रत करू शकतो. जर आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवार केले नसतील तर शेवटचा 1 गुरुवार धरून एका गुरुवाराचं उद्यापन आणि व्रत करू शकतो. 4थ्या गुरुवारी आपल्याला सर्वप्रथम पूजा मांडणी करायची आहे. हे पूजा मांडणी करताना सर्वप्रथम गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर आपल्याकडे जर महालक्ष्मीची मूर्ती असेल तर महालक्ष्मीच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना आपल्याला श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला कुंकुम अर्चन करणं शक्य झाले तर नक्कीच कुंकुम अर्चन करा. कुंकुम अर्चन करताना आपल्याला जो महालक्ष्मी मातेचा मंत्र येत असेल तो मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला घटाची स्थापना करायची आहे. आपण ज्या घटाला महालक्ष्मी स्वरूप यथाशक्ती पूजाविधी करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेची कथा वाचन करायचे आहे. मार्गशीर्ष गुरुवाराची जी कथा असते ते वाचन करायचे आहे. त्यानंतर आरती करायची आहे आणि जोही आपण गोडाचा नैवेद्य तयार केलेला असेल तो नैवेद्य दाखवायचा आहे. यामध्ये तुम्ही पुरणाची पोळी, मखाण्याची खीर किंवा शेवयाची खीर किंवा गोड दूध, सुगंधित दूध बनवू शकता. उद्यापनाच्या दिवशी आपल्याला सायंकाळी 5 कुमारिका किंवा 5 सुवासिनी किंवा 7 कुमारिका 7 सुवासिनी, जर एवढ्या मिळल्या नाही तर 1 सुवासिन किंवा 1 कुमारिका सुद्धा चालेल, त्यांना आपल्या घरी बोलवायचं आहे आणि या महालक्ष्मी व्रताची 1 प्रत आणि 1 फळ आणि गजरा द्यायचा आहे. गजरा नसेल तर 1 फूल सौभाग्याचं वाण म्हणून दिलं तरी चालेल. यथाशक्ती आपल्याला सुवासिनीचं, कुमारिकेचं पूजन करायचं आहे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. त्याचबरोबर लक्ष्मी मातेला आपल्या या व्रतामध्ये जर काही चूक झाली असेल तर त्याची सुद्धा क्षमा मागायची आहे आणि आशीर्वाद घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला दिवसभरामध्ये जेव्हाही आपण पूजा मांडणी करू त्या दिवसभरामध्ये गुरुवाराच्या उद्यापनाच्या दिवशी दिवसभरामध्ये आपल्याला 15 वेळा श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे आणि 16व्या वेळा श्रीसूक्ताचं पठण करून फलश्रुतीसुद्धा वाचायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला 1 माळ लक्ष्मी गायत्री मंत्राचा जाप करायचा आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र आहे ओम महालक्ष्मीच विघ्ने विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया. हा मंत्र तुम्ही गुगलला, यूट्यूबला सर्च करून पाहू शकता आणि 1 माळ मंत्राचा जाप करायचा आहे. शक्य झाले तर विष्णू सहस्त्रनामाचा सुद्धा 1 पाठ करू शकता. आणि त्याचबरोबर आपल्याला या दिवशी एक खास असा उपायसुद्धा करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे सदैव लक्ष्मी मातेचा आपल्यावर आशीर्वाद राहतो, आपल्या घरामध्ये धनधान्याची बरकत राहते. तर तो उपाय आहे, आपल्याकडे जर लक्ष्मी मातेचं श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्रावरती आपल्याला कमळगठ्ठ्याची माळ अर्पण करायची आहे. आपल्याकडे जर श्रीयंत्र नसेल, मातीची लक्ष्मी मातेची मूर्ती असेल किंवा देवीचा टाक असेल, महालक्ष्मीची मूर्ती असेल तर त्याला आपल्याला श्रीयंत्राला किंवा मूर्तीला कमळगट्ट्याची माळ अर्पण करायची आहे. लक्ष्मी मातेला कमळाची फुलं अत्यंत प्रिय आहेत. लक्ष्मी मातेला जर आपण कमळगट्ट्याची माळ अर्पण केली तर सदैव लक्ष्मी मातेचा आपल्यावर आशीर्वाद राहतो. त्याचबरोबर लक्ष्मी मातेला सुगंधित अत्तरसुद्धा अर्पण करायचं आहे. या अत्तरामध्ये आपण गुलाबाचं अत्तर महालक्ष्मी मातेला अर्पण करू शकतो. आपल्याकडे जर गुलाब अत्तर नसेल तर त्याऐवजी आपण गुलाब पाणीसुद्धा शिंपडू शकतो. लक्ष्मी मातेच्या मूर्तीवर, श्रीयंत्रावर सुगंध अतिप्रिय आहे लक्ष्मी मातेला. जर आपण या मार्गशीर्ष गुरुवारामध्ये हे साधे उपाय केले तर नक्कीच लक्ष्मी मातेची आपल्यावर कृपा होते. त्याचबरोबर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सुद्धा मिळतो. असे छोटे छोटे उपाय केल्याने, सेवा केल्याने लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते. त्यासाठी हे छोटे छोटे उपाय करत चला, म्हणजे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.